तुम्हाला दाखवतो, लक्ष द्या सर्वजण. तुमच्या पुस्तकामध्ये पण अनुक्रमणिका जरी पाहिली त्यामध्ये हे घटक आहेत. त्यामध्ये आपण एक पहिल्यांदाच ऑनलाईन तास सुरू झाले हा घटक बघितला बघा. गटाशी जुळणारे पद, यामध्ये आपण संख्या पाहिल्या स्वयं, मग संख्या. त्याच्यानंतर हा घटक बघितला कोणता, क्रम ओळखणे, त्यातलाही संख्या काल शेवट केला त्या घटकाचा आपण. आणि आता आपण बघतोय वर्गीकरणमध्ये, वर्गीकरण हा 2 नंबरचा घटक आहे का, त्यामध्ये पण संख्या आहे, त्यामध्ये पण काय आहे, संख्या आहे. मग आता हे काय फरक आहे या 3-4 घटकामध्ये. आणि समसंबंधमध्ये पण संख्या हा घटक आहे बघा. म्हणजे वर्गीकरणमध्ये पण आहे समसंबंध, क्रम ओळखणे, गटाशी जुळणारे पद, या सर्व ठिकाणी आकृत्या आहेत, संख्या आहेत, शब्दसंग्रह आहेत. बघा नीट लक्ष द्या. शब्दसंग्रह इथं आहे, शब्दसंग्रह इथं आहे, शब्दसंग्रह इथं आहे, बरोबर. संख्या पण आहे तिथं, संख्या 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 संख्या. मग आता हे सर्व घटक जे आहेत यासाठी आपल्याला जो बेसिक अभ्यास आपण पहिल्या वेळेला सांगितला होता तोच अभ्यास येणं गरजेचं आहे. कोणता आहे तो बेसिक अभ्यास पुन्हा एकदा तुम्हाला दाखवतो. काय काय यायला पाहिजे आपल्याला बघा स्क्रीनवर दिसतंय आता सर्वांना. आता हे वर्गीकरण जर बघितलं यासाठी आपण सांगितलं होतं सम संख्या, विषम संख्या, सम, विषम, मूळ, संयुक्त, त्रिकोणी, चौरस संख्या, रोमन अंक, अपूर्णांक संख्या यांची आपल्याला माहिती हवी, बरोबर. त्यानंतर 1 ते 30 संख्यांचे पाडे, 1 ते 30 पर्यंतचे वर्ग, 1 ते 10 संख्यांचे घन म्हणजे घनसंख्या, वर्गसंख्या, पाडे, दिलेल्या संख्येतील अंकांची बेरीज वजाबाकी, गुणाकार भागाकार, पाड्यातील संख्या, अपूर्णांकांच्या अंश छेद यांची तुलना इत्यादी गोष्टीचा विचार केल्यानंतर आपल्याला हे जे मी मगाशी सांगितलेले घटक आहेत हे घटक जर आपल्याला येत असतील तर हे घटक आपल्याला सोडवता येणार आहेत. येते लक्षात. म्हणजे आपल्यासाठी हे महत्त्वाचे घटक आहेत. सम, विषम, मूळ, संयुक्त लिहून घ्या वाटल्यास, किंवा स्क्रीनशॉट काढून ठेवायचा आणि पुन्हा लिहायचं. स्क्रीनशॉट काढायला येते ना, हां, पुन्हा लिहायचं. हे घटक आपल्यासाठी एवढे घटक आपल्याला येणं गरजेचं आहे. म्हणजे जे आता मी 4 घटक तुम्हाला सांगितले हे घटक जर व्यवस्थित ते प्रश्न जर आपल्याला जाऊ द्यायचे नसतील तर हे महत्त्वाचे मुद्दे म्हणून लिहिलेले आहेत, एवढ्या गोष्टी आपल्याला येणं गरजेचं आहे स्वयं, बरोबर. तर आता आपण बघतोय वर्गीकरण. आता वर्गीकरण मागच्या वेळेस आपण बघितलं संख्या मालिका आणि वर्गीकरण या दोन्ही घटकामध्ये काय फरक आहे बघा. आता समजून घेऊया. हा आहे आपला वर्गीकरण नावाचा घटक. आता यामध्ये काय करायचं आहे राजवर्धन, या प्रश्नामध्ये 4 संख्या देतात आपल्याला. किती संख्या देतात, 4 संख्याचं वर्गीकरण करायचं असतं आणि त्यांचं वर्गीकरण करायचं असतं. आणि त्यामधील एक संख्या त्या गटात बसत नाही. 3 संख्या एका गटाच्या असतात, 3 संख्या एका गटातील असतात. म्हणजे 3 संख्या वर्ग असतील, 3 संख्या गणसंख्या असतील, 3 संख्या मूळ संख्या असतील, 3 संख्या संयुक्त संख्या असतील. त्यामध्ये एक संख्या मात्र वेगळी असणार आहे आणि ती वेगळी संख्या शोधायची आपल्याला आणि तीच आपलं उत्तर असणार आहे. जे आपण गटात न बसणारी संख्या जी शोधणार आहे तेच आपलं उत्तर असणार आहे. यातील 3 संख्यामध्ये सम विषम संख्या देतात, मूळ संयुक्त संख्या देतात, एकाच पाड्यात येणाऱ्या संख्या, असे जे आपण हे अभ्यास केलेला आहे ह्या सर्व गोष्टी इथं दिलेल्या असतात आणि त्यांचं वैशिष्ट्य बघायचं आणि एक संख्या बाहेर काढायची. एक संख्या बाहेर काढायचं म्हणजे 3 संख्या एका गटात ठेवायच्या, एक संख्येला बाहेर काढायचं. असा हा वर्गीकरण नावाचा घटक आहे. आलं लक्षात. मागच्या वेळेस आपण काय बघितलं, सगळ्यांचं वर्गीकरण करत होतो संख्या मालिका आणि त्याच्या पुढं काय येईल, बरोबर. तसंच इथं आहे, पण इथं पुढं काय येईल ते पाहायचं नाही, तर आहे त्यामधून एक बाजूला काढायचे. एक त्यामध्ये चुकीची संख्या मिसळलेली आहे ती बाहेर काढायची आहे, गटाच्या बाहेर काढायची आहे. गणेश
म्हणजे आता हे घटक आपण घेतोय, हे सर्व घटक जे आपण मूळ घटक अभ्यास केलेले आहेत त्या घटकांशी निगडीत आहेत. कोणकोणते आपण अभ्यास केला आहे? मूळ, सम, विषम, संयुक्त, त्रिकोणी, चौरस संख्या, रोमनांक, पाढे, वर्ग, घन, भागाकार, गुणाकार, हे जे आपण आता गेले 15 दिवस घटक बघत आहोत त्याच्याशीच निगडीत आहेत. म्हणजे आता कुठंतरी आपल्याला ते हळूहळू लक्षात यायला लागले, समजायला लागले. मग आपली लिंक तुटायला नको म्हणून कंटिन्यू पुन्हा त्याच घटकाचे आधारित पुढील घटक आपण घेणार आहेत. म्हणजे जेणेकरून तुम्हाला ते घटक आणखी खोलवर समजतील, लक्षात येतील, उत्तरं लगेच काढता येतील. बरं का? बरोबर. मग असा हा वर्गीकरण नावाचा घटक आहे. याचा स्क्रीनशॉट काढा, नंतर व्यवस्थित लिहून ठेवा, याला जागा ठेवा पानावर लिहायला. अगोदर वर्गीकरण लिहा, हे महत्त्वाचे मुद्दे लिहा, घटकाची ओळख लिहा आणि आपल्याला काय काय येणे गरजेचं आहे हे लक्षात ठेवून यातलं काय काय येतंय किंवा येत नाही हे बघा. येत नसेल तर पाठ करायचं. इथं 20पर्यंत वर्ग म्हणलं आहे, इथं 30पर्यंत वर्ग करा. आलं लक्षात? समजलं का हा घटक? म्हणजे या घटकाचं ओळख आहे ती समजली का सगळ्याला? यस म्हणा, होय म्हणा. जो मागचा घटक आहे तसाच घटक आहे, फक्त आपल्याला एक संख्या बाहेर काढायची आहे, लक्षात ठेवायचं. गटात न बसणारी एक संख्या शोधायची. आणि जो मागा अभ्यास केलेला आहे आपण किंवा मागे जे प्रश्न सोडवलेले आहेत, जांभळ्या देऊ नको प्रगती, ते तसाच विचार करून त्यातली एक संख्या आपल्याला बाहेर काढायची आहे. याचा स्क्रीनशॉट काढायचा आणि नंतर व्यवस्थित लिहायचं. आजच्या घटकाचं नाव टाका, तारीख टाका. ज्यावेळेस ऑनलाईन तास असतो तिथं वरी लिहायचं असतं ऑनलाईन तास, म्हणजे ऑनलाईन तासाला शिकवलेलं ऑनलाईन तास असं लिहायचं. आणि शाळेत शिकवलेलं असतं ते शाळेत तासातलं लिहायचं असतं. म्हणजे आपल्याला समजतं हे ऑनलाईन शिकवले. तारीख टाकायची आणि घटकाचं नाव पण टाकायचं. कुठला वही काढली, कुठेही जागा दिसेल तिथं लिहायचं अजिबात नाही. व्यवस्थित स्वच्छ सुंदर हस्ताक्षरात प्रत्येक अभ्यास करायचा. 4 दिवसानं, महिन्यानंतर वही काढल्यानंतर आपल्याला ते लक्षात आलं पाहिजे, हे असं आहे, हे जर स्पष्टीकरण असं आहे, हा घटक असा आहे, सरांनी हे सांगितलं होतं. पण आपल्यालासुद्धा कळत नाही हे काय लिहिलं आहे, कुणी लिहिलं आहे, कधी लिहिलं आहे स्वयं. बरोबर. म्हणून आतापासूनच आपण चांगली लिहायची सवय लावायची. लक्षात? मध्येच कोणी माईक चालू करू नका रे. चला आता बघूया आपण. आता प्रश्नाकडे जाऊया, डायरेक्ट प्रश्नाकडे. समोर दिसतोय का रे प्रश्न सगळ्यांना? स्क्रीन दिसते का? वेगळ्या रंगामध्ये स्क्रीन आहे सध्या. प्रश्न लिहू नका, अगोदर प्रश्नाकडे बघा. काय आहे प्रश्नाला? सूचना दिलेली आहे बघा. गटात न बसणारे पद ओळखा. लिहू नका, स्क्रीनकडे पहा. गटात न बसणारे पद ओळखा. म्हणजे इथं 4 संख्या दिलेल्या आहेत. एक संख्या या गटामध्ये बसत नाही. ती संख्या आपल्याला शोधायची, बाहेर काढायची. आणि तोच पर्याय, आता हे जे संख्या आहेत दिलेला, एक संख्या म्हणजे 1 नंबर, 2 नंबर, 3 नंबर आणि 4 नंबर. आणि हेच पर्याय समजून उत्तर द्यायचं आपल्याला. म्हणजे आपले जर उत्तर हे संख्या असेल तर पर्याय क्रमांक 1 म्हणायचा. आपलं उत्तर हे असेल तर पर्याय क्रमांक 4 असं म्हणायचं. आता बघा बरं, यामध्ये गट शोधा आधी आणि उत्तर काढायचा प्रयत्न करा प्रयत्न. आपण पाठीमागं शिकल्याप्रमाणेच पॅटर्न वापरायचा. वर्ग किंवा वर्ग करून बेरीज, वर्ग करून वजाबाकी आहे का बघायचं. चला करा प्रयत्न. येत असेल तर हातवरी करा. डायरेक्ट आपण प्रश्न घेतोय. एकूण 42 प्रश्न आहेत या घटकावरती.
बंडा डोकं लाव, 2 दिवस तास बुडवतो. गटात न बसणारे पद. चला, स्वयं, पाटील, गणेश. तीन संख्यांचा पॅटर्न वेगळा आहे, एका संख्येचा पॅटर्न वेगळा आहे. ती एक संख्या आपल्याला शोधून बाहेर काढायची आणि तेच आपलं उत्तर असणार आहे. राजवर्धन, कालपर्यंत आपण छान तास करत होतो, छान अभ्यास केलाय, तसाच अभ्यास आहे. वरी घटकाचं नाव टाका आणि जागा ठेवा मागाचं लिहायला आणि प्रश्नाचं नाव लिहायचं. गटात न बसणारे पद ओळखा. प्रश्न पहिला. प्रत्येक वेळेला सूचना लिहायची नाही, आता प्रत्येक वेळेला फक्त प्रश्न क्रमांक लिहायचा. सर नाव काय टाकायचं? हा, काय टाकायचं? वर्गीकरण. वर्गीकरण घटक आहे. वर्गीकरण करायला लागलोय आपण. चारही संख्यांचं वर्गीकरण म्हणजे एका गटात बसवायला लागलो, पण एक संख्या त्या गटामध्ये बसत नाही म्हणून तिला बाहेर काढायला लागलोय आणि तेच आपलं उत्तर असणार आहे. येते का? हा, स्वरांजली छान बोल. पर्याय 3. पर्याय 3 म्हणजे 35 का? बर, का ग? बाकीच्या संख्यात 1 वजा केल्यावर वर्ग संख्या मिळते. बर, कसं मला सांग बरं. 901 कसं करायचं ह्याचं? वजा केल्यावर हात खाली 900. घे, आता हात खाली घे. सांग मला कसा वजा करू. वजा 1 करू म्हणजे 900. 930चा वर्ग आहे. बर, छान. पुढं 362 मधनं 1 वजा केल्यावर 361 मिळते. 361 मिळते आणि 361 कुणाचा वर्ग आहे? 19. अगदी छान. पुन्हा 35 मधून वजा 1 केलं तर 34 मिळते आणि 34 कोणाचाही वर्ग नाही. बर, आणि 82 मधून वजा 1 केल्यानंतर 81 मिळते. 81 9चा वर्ग आहे. सुंदर निरीक्षण केलं बघा तिनं. छान. तूच काढलं ना उत्तर? छान. पर्याय क्रमांक 3 उत्तर. म्हणजे बघा ह्या सर्व ह्या तिन्ही जे पर्याय आहेत 1, 2 आणि 4 म्हणजे एक संख्या, 2 संख्या आणि 4 सर्व या तिघांचा पॅटर्न एकच आहे. वजा 1 आणि उत्तर आलेलं आहे ते वर्गसंख्या आहे. वजा 1 उत्तर आलेलं कुणाच तरी वर्ग आहे, बरोबर. परंतु तोच पॅटर्न या संख्येला लागू होत नाही, म्हणजे ही संख्या या गटात बसत नाही. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे अगदी बरोबर उत्तर आहे. शिवांजली छान. स्वरांजली. दिसतंय का स्क्रीनवर व्यवस्थित? ज्यावेळेस आपल्याला लिहिणं होत नसतं त्यावेळेस स्क्रीनशॉट काढून ठेवला तरी चालतो, नंतर लिहायचं. पण राहिले असं वाटलं तर, नाहीतर लिहितच बसायचं नाही, नुसतं स्क्रीनशॉटच घ्यायचं असं पण करायचं नाही. काय केलं की आगाऊ बुद्धी चालवतात मग. आणखी आपले हे घटक ह्या 2-4 दिवसामध्ये संपूया, म्हणजे मग हा संख्यांचा अवघड वाटणारा घटक आपला संपल, नंतर दुसरं सुरू होईल. छान. पुढचा प्रश्न. प्रश्न दुसरा तुमच्या समोर आहे. आता प्रत्येक वेळेला सूचना लिहायची नाही.
चला, कोणाच्या हातवरी आहे का? स्वयं अगोदर माझा ऐक बरं का. स्कॉलरशिप आहे, एवढं सोपं नसतं लगेच सोप्यात उत्तर सांगायला. तू काय सांगणार आहे मला माहिती आहे, सांग बरं काय उत्तर आहे तुझं. हा, पर्याय एक, त्यामुळेच म्हणलं एवढं सोपं नसतंय बरं का. हां, राजवर्धन सांग. पर्याय क्रमांक 3. का रे? कारण ह्या सर्व अंकांची बेरीज केली संख्या येते. बेरीज केल्यानंतर समसंख्या येते. ह्याची बेरीज करून पाहिली का सर्वांची? किती आहे बेरीज? 10. बर, ह्याची 16. ह्याची 10. आणि ह्याची 15. बर, आणखी काय दुसरं लॉजिक? दुसरं काय लॉजिक? कसोट्या वगैरे लावून बघितल्या का? कसोट्या. प्रगती, 11ची कसोटी सांग बरं प्रगती. सम विषम स्थानावरील अंकांची बेरीज आणि सम स्थानावरांची बेरीज यातील फरक. बघूया आपण. 11ची कसोटी लावूया इथं सर्व ठिकाणी बरं का. यातला सम म्हणजे हे अंक सम आणि विषम. सम विषम म्हणजे सम संख्या, विषम संख्या. एक आड एक संख्या. 2 आणि 3ची बेरीज झाली 5. 4 आणि 1ची बेरीज झाली 5. आणि या दोघांचा फरक किती आला? 0. बरोबर. मग हे 11च्या कसोटीमध्ये बसते का प्रगती? बसते का हे? बसते. हां, म्हणजे आपली कसोटी काय सांगते? जर वजाबाकी केल्यानंतर 0 किंवा 11 आलं तर ते 11च्या कसोटीत त्याला लागू होते. इकडं पण बघूया बरं. 3 आणि 5ची बेरीज 8. 6 आणि 2ची बेरीज ती पण 8. 8 वजा 8 0. ही संख्या पण 11च्या कसोटीमधील आहे. इथं बघूया आपण. 1 आणि 3ची बेरीज नाही, 1 आणि 4ची बेरीज. 1 आणि 4ची बेरीज 5. 1 आणि 3 आणि 2ची बेरीज 5. इथं पण वजाबाकी 0. ही पण 11च्या कसोटीत आहे, ही पण आहे, ही पण आहे. आता ही बघा. 1 आणि 7ची बेरीज 8. 5 आणि 2ची बेरीज 7. वजाबाकी उरते 1. सोया, मग हे बसते का कसोटीमध्ये आपल्या? नाही. म्हणजे लक्षात घ्या, ही सर्व 11च्या कसोटीतील संख्या येत्या. राजवर्धननं सांगितलेला तो पण त्याला ऑप्शन लागू आहे आणि दुसरं लॉजिक हे पण लागू आहे. आणि दोन्ही लॉजिकने उत्तर किती येतं आहे? पर्याय क्रमांक 3. हे दोन्ही लॉजिक लिहून घ्या. राजवर्धननं सांगितलेलं पहिलं लॉजिक काय आहे? सर्व अंकांची बेरीज सम येते. पर्याय 1ची बेरीज 2 आणि 4 सम येते. 3 नंबरची विषम येते. आणि दुसरं लॉजिक आहे 1, 3, 4 या 11च्या कसोटीतील संख्या आहेत. 3 ही 11च्या कसोटीमध्ये बसत नाही. हो.
ही एकक स्थानावरील अंक सोडला तर तीन अंकांची फरक एकक स्थानावरील अंक येतोय आणि 3 नंबर पर्यायचं येत नाही. म्हणजे कसं हे घेऊन घेतलं का अगोदर पुन्हा आपण काढूया स्क्रीनवरचं, मग तुझं हे करू. लिहून घ्या आधी, मग पुन्हा बंडू काय म्हणतं इथं पण बघूया आपण. आधी हे लिहून घ्या, राजवर्धनचं एक लिहा स्पष्टीकरण, मी सांगितलेलं 2, आता बंड्या एक सांगणार आहे 3. तिन्ही स्पष्टीकरण लिहून घ्यायचे, तिन्ही ऑप्शन. बघा आपण कुठल्याही प्रकारे विचार केला, अगोदरच सांगितलं होतं स्कॉलरशिप आहे, सोपं नाही दिसतं एवढं. स्वयंनं लगेच सांगितलं सम विषम झालं. झालं असलं स्क्रीनशॉट, नसलं तर स्क्रीनशॉट काढा. आता मी डिलीट करतोय. शिवतेज आपल्याला सांगायला काहीतरी वेगळी आणखी लॉजिक त्याचं. शिवतेज सांग रे. एकक स्थानांवरील अंक सर्व संख्येचा सोडला तर तीन उरलेले अंक याचा फरक शेवटच्या एकक स्थानावरील संख्या येते आणि 3 नंबरचा येत नाही. मला सांग बरं आता ह्याचं काय करू मी. पहिले 3 अंकांची वजाबाकी करायची. वजाबाकी का बेरीज? वजाबाकी. कशी करायची? कसली वजाबाकी करतो? कशी? किती मधून किती घालू? 4 मधून 2 घालवले 2 राहिले. 4 मधून 2 घालवलं 2 राहिलं. हा, 2तून 1 घालवलं 1 राहिलं. 2तून 1 घालवलं, हे शेवटीचं घालवायचं का? 1 राहिलं. उत्तर 1 येते आणि एकक स्थानावरील ती 1 पण आहे. बर, हा, इथं पण तसंच केलं का तू? किती वजाबाकी केली तू इथं? 6तून 3 घालवलं 3 राहिलं. 6ची 3ची वजाबाकी केली, 3 राहिलं. इथं पहिल्यांदा तू कशाची वजाबाकी केली? 4ची 2चीच करायची ना. पॅटर्न तोच ठेवायचा असतो रे. इथं पण 4ची 2चीच करायला लागेल ना आपल्याला. इथं जसं की केली तू 4 मधून 2 गेलं 2. बर, इथं पण 6 मधून 3 गेलं 3. पुन्हा या 3 मधून 2 घालवलं, तसंच या 5 मधून 3 घालवायचं 2, असं ना. मग इथं 2 वजाबाकी किती येते? शेवटची संख्या एवढी वजाबाकी येते का? लय अवघड विचार केला लागा तो. बरं ठीक आहे, लिहून घ्या रे. ते काय म्हणतोय ते बघा. समजलं का त्याचं? लाईट गेली रे. तो काय म्हणतोय बघा. दिलेल्या संख्या आहेत, यामध्ये मोठी संख्या पहिली कुठली आहे? 4 आहे. 4 मधून 2 घालवलं, उत्तर आलं 2. नंतर या 3 मधून आलेलं उत्तर आणखी घालवलं, मग उत्तर किती येतं? 1. आणि 1 आलेलं उत्तर म्हणजे शेवटची संख्या आहे. तसंच इथं केलं. 6 मधून 3 घालवलं, उत्तर आलं 3. पुन्हा या 5 मधून 3 घालवलं, उत्तर येतंय 2. आणि उत्तर आलेलं म्हणजे शेवटची संख्या आहे. तसंच इथं केलं. इथं कितीमधून किती घालवायचे रे आता? 3 मधून 2 घालवावं लागतील ना. 3तून 2 1 गेलं 2. पुन्हा 4तून 2 गेलं 2. शेवटची संख्या मिळते. असा विचार करून त्यानं पर्याय क्रमांक 3 उत्तर काढलेलं आहे. लिहून घ्या त्याचं पण स्पष्टीकरण. चला, प्रश्न 3.
73, 39, 69, 87. अतिशय सोपं आहे बघा. कसोटी लावायची आहे. हिंट देतोय मी. बघूया कोणाचा हात वर येतोय. राजवर्धनचा हात वर आलाय. सांग. पर्याय क्रमांक 1. बघा रे सगळेजण, कस काय रे. 2, 3, 4 ह्या पर्याय क्रमांकाच्या सर्व संख्या 3च्या कसोटीत बसलेल्या. हा, 2 नंबरची 3ची कसोटी बघा काय आहे. 3ची कसोटी 2 अंकांची बेरीज करा, म्हणजे दिलेल्या अंकांची बेरीज करा 3च्या पाड्यात आहे का बघा. 9 आणि 3ची बेरीज 12. 8 आणि 7ची बेरीज किती ती बेरीज 15. 6 आणि 9ची 15. 7 आणि 3ची 10. लगेच लक्षात येतं आपल्याला. सर्व अंकांची बेरीज केल्यानंतर लक्षात येतं आहे की 2 नंबर, 3 नंबर आणि 4 नंबर हे 3च्या कसोटीतील संख्या आहेत. 3च्या कसोटीतील संख्या आहेत. तीनच्या कसोटीमधील संख्या आहेत. आणि पर्याय क्रमांक 1 म्हणजे 73 ही 3च्या कसोटीमध्ये न बसणारी संख्या आहे. म्हणून उत्तर आपलं असणार आहे पर्याय क्रमांक 1. ही गटात न बसणारी संख्या आपण शोधलेली आहे. पर्याय क्रमांक 1. या तिन्ही संख्याचा एक गट आहे. कोणता? 3चा कसोटीचा गट आहे. स्पष्टीकरण लिहून घ्या. शिवतेज पाटील जरा प्रयत्न कर. जसा ऑनलाईन तास सुरू झाला आहे एक सुद्धा हात वरी नाही आणि एकदा सुद्धा उत्तर नाही तुझं. चुकू दे पण प्रयत्न करायचा. गंजल डोकं लागा. त्याला ताण नाही दिल्यानंतर ताण द्यावा लागतो. ताण जे पाठांतर केलंय ते इथं वापरावं लागतं. चला पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 4 वरील ह्या एक अतिशय सोपा. सगळ्यांचा हात मला या प्रश्नाला उत्तराला वरी पाहिजेत बघा. बघूया. अतिशय सोपा प्रश्न. याच्यापेक्षा सोपा आणखी काय द्यावं तुम्हाला. याच्यापेक्षा सोपा प्रश्न असे जर परीक्षेला प्रश्न आले रा 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 रा. तरी पण 2-3चाच हात वर आहे बघा. गाण्यान ते गायब झाले का रे. व्हायला लागलेत हात एक वरी. आणखी वेळ देऊया आपण बघू.
याच्यापेक्षा सोपा प्रश्न असू शकत नाही. असले प्रश्न यावे बघा परीक्षेला, असं स्वयं म्हणतोय. शिवतेचा हात केलाय का रे वरी पाटील, पुन्हा गणेश पाटोळे? नाही केला. नाही केला. मला तोंड दिसू दे बरं त्यांची. ए पाटील येत नाही का? गाण्याने केला का हात वर? नाही. प्रगती सांग. पर्याय 2. पर्याय 2 49. कशामुळं? बेरीज केल्यावर. बेरीज केली. किती आली बेरीज? सांगी 13. 13 बेरीज. तिनं बेरीज करून पाहिले. हिची बेरीज आली 9, याची बेरीज आली 9 आणि हिची पण बेरीज येते 9. असं ना प्रगती? बघा परीक्षेत जर असे प्रश्न आले आणि ज्या प्रश्नाला ऑप्शन 2 बरोबर असतात, म्हणजे कधी दुसरा असतो कधी तिसरा, म्हणजे दोन्ही पण पर्यायाला उत्तर लागू होऊ शकतात, त्यावेळेस आपल्याला फुकटचे मार्क मिळतात. आता हा त्यातलाच प्रश्न आहे. प्रगतीनं आहे की लॉजिक. आता हा प्रगतीनं जे काढलेला आहे ते लॉजिकसुद्धा योग्यच आहे. त्या लॉजिकनुसार पर्याय क्रमांक 2 उत्तर योग्य आहे. पण मी जसा विचार करत होतो, बघितल्या क्षणी आपल्याला कळत होतं हा वर्ग संख्या आहे 9चा, 49, 7ची, 6ची, ही कुठल्याही संख्येची वर्गसंख्या नाही. म्हणून इथं पर्याय क्रमांक 4 सुद्धा उत्तर येऊ शकते. म्हणजे एकाच प्रश्नाची 2 उत्तरं असतात का? नाही. मग अशा वेळेला आपल्याला फुकटचे मार्क मिळतात. आता या प्रश्नामध्ये दोन्ही लॉजिक लिहून घ्या. दोन्ही प्रश्न डबल लिहा. एकदा पहिला लिहा, त्यानंतर स्पष्टीकरणामध्ये प्रगतीनं सांगितलेलं लिहा आणि दुसऱ्यामध्ये पर्याय 4 पण लिहा, वर्ग आहेत म्हणून. आणि ज्या वेळेस असा प्रश्न येईल त्यावेळेला आपल्याला कुठलंही गोल केलं तरी आपल्याला मार्क मिळून जातो. का? कारण एकच प्रश्न आणि प्रश्नाची उत्तरं 2 आहेत. आला लक्षात? दोन्हीने पर्याय क्रमांक जर एक येत असेल वेगवेगळ्या लॉजिकनं तर ठीक आहे, पण दोन्ही लॉजिक लागले आणि पर्याय वेगवेगळे आले, त्यामुळं प्रश्न चुकीचा आहे म्हणून आपल्याला मार्क मिळतात. तसाच हा प्रश्न चुकीचा निघाला, फुकटचे मार्क मिळाले. पण आपल्याला स्पष्टीकरणामध्ये दोन्ही स्पष्टीकरण लिहायचे आहेत. आता यामध्ये दोन्ही लॉजिक कधी लागत होते? 18च्या जागी जर 49 असतं नाही, ते लॉजिकच लागत नाही कुठलंच. ठीक आहे, लिहून घेतलं दोन्ही लॉजिक आणि दोन्ही लॉजिकने पर्याय वेगवेगळे उत्तर आहे इथं बघा. प्रगती छान. त्यानंतर पुढचा प्रश्न 5वा तुमच्या समोर आहे. प्रश्न 5वा तुमच्या समोर आहे. 4164, 4328, 3279, 3176. अतिशय सोपा प्रश्न आहे. संख्या आपल्याला मोठ्या दिसतात, गोंधळून जातो. अवघड संख्या आहे त्या, मोठ्या आहे त्या, 4 अंकी आहे त्या, वर्ग संख्या पण नाही त्या, कसं बघायचं? पण निरीक्षण केल्यावर लक्षात येईल खूप सोपा प्रश्न आहे.
चला करा प्रयत्न पटकन. स्वयंचा हात वर आहे काय? नाही. स्वयं कधी यायचं हातवरी? दुखल बघा हातवरी केल्यावर. आला की हातवरी. दुखल म्हणल्यावर वरी केला. सांग बरं स्वयं दादा ते सांग. सर्व संख्या पर्याय 3. का रे? सर्व संख्या 2च्या कसोटीत बस 2च्या कसोटीत बसते त्या. बर. आणखी एक त्याचं लॉजिक लागतंय बघा. छान स्वयं बरं का. स्वरांजलीचं आणखी एक लॉजिक आहे. सांगा स्वरांजली. 4. पर्याय क्रमांक 4 काय ग? 1000 आणि 1 स्थानांचा गुणाकार केल्यावर मध्यंचा गुणाकार आहे. अतिशय योग्य. हे बरोबर लॉजिक आहे बघा. 2च्या कसोटीचं लॉजिक पण योग्यच आहे आणि स्वरांजलीनं सांगितलेलं लॉजिक सुद्धा योग्य आहे. स्वरांजली काय म्हणते लक्ष द्या. राजवर तुझं वेगळं लॉजिक आहे का? राजवर्धन तुझं वेगळं लॉजिक आहे का? नाही. ठीक आहे बघा स्वरांजलीचं लॉजिकचं स्पष्टीकरण बघूया आपण. स्वयंनं काय म्हणला? सर्व संख्या 2च्या कसोटीमधील आहेत. 2ची कसोटी काय सांगते? एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 यापैकी अंक असेल तर 2च्या कसोटीमध्ये ती संख्या बसते. 4 आहे, 8 आहे, 6 आहे. इथं 9 आहे म्हणजे ही 2च्या कसोटीमध्ये बसत नाही. स्वयंच्या हिशोबानं पर्याय क्रमांक 3 त्याचं सुद्धा उत्तर योग्यच आहे. हे पण स्पष्टीकरण लिहा. आणि स्वरांजलीचं स्पष्टीकरण काय आहे बघा. स्वरांजली काय म्हणाली? अतिशय योग्य स्पष्टीकरण दिलंय तिनं. पहिल्या आणि शेवटच्या संख्यांचा गुणाकार म्हणजे 1000 स्थान आणि एकक स्थान यांचा गुणाकार करा. किती येतो गुणाकार? 4 गुणुले 4 किती आला गुणाकार? 16. तो मध्ये दिलाय बरोबर. तसंच येत आहे 4 आणि 8चा गुणाकार 32. तो इथं मध्यंतरी दिलाय. 9 आणि 3चा गुणाकार 27 मध्ये दिलाय. 3 आणि 6चा गुणाकार किती येतो रे? 18. इथं दिलेत 17. म्हणून ही संख्या गटात बसत नाही. स्वरांजलीचं उत्तर सुद्धा योग्य आहे. स्वयंचं पण योग्य आहे. दोन्हीची वेगवेगळी स्पष्टीकरण लिहा. दोन्हीचे वेगवेगळे पर्याय लिहा. आणि ज्या ठिकाणी ज्यावेळेस असा प्रश्न असतो त्यावेळेस आपल्याला मार्क मिळून जातात. स्वयं काय आणखी सम विषम संख्येच्या पुढे जाईनच गेले ते. चला पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 6. अतिशय सिंपल प्रश्न. कोणत्याही लॉजिकची गरज नाही. दिसताना अंक मोठे फिरवून फिरवून दिले असले तरी आपल्याला बघितलं की प्रश्न कळतोय. प्रश्न वाचतोय. पहिला आहे संख्या 5249. दुसरी संख्या 2649. तिसरी संख्या आहे 5492. चौथी संख्या आहे 5294. चला करा हातवरी. राजवर्धनचा हातवरी आलेला आहे.
लॉजिक 2, 3 एका एका प्रश्नाचे यायला लागलेत. म्हणजे आता मुलांना घटक समजायला संदर्भ, स्पष्टीकरण, विश्लेषण मुलं करतायत ठराविकच. स्वयं सांग रे बाळा. पर्याय 2. पर्याय 2 का रे? सगळ्या संख्या आलटून पलटून दिलेत. आलटून पलटून दिले त्या म्हणजे कसं रे? 5249 आहे का? 5000 हां हाय की पुढं हाय की. हां 5249 आहे का? हाय की. हां ते आलटून पलटून दिलेत. अरे तुला असं म्हणायचं आहे का? 5 हे अंक बघायला सांगायचे मला र. 2, 4 आणि 9 हे जे 4 अंक घेऊनच या संख्या बनलेल्या आहेत. यामध्ये हेच अंक आहेत. या तिसऱ्या संख्येत पण हेच अंक आहेत. चौथ्यामध्ये पण हेच अंक आहेत. फक्त या संख्येमध्ये ते अंक नाहीत. बरोबर आहे का? असं सांगायचं का स्वयं तुला? म्हणजे इथं काय आलं? 6 आलं. कोणत्या संख्येच्या जागी आलं 6 रे? इथं 5च्या जागी 6 आलं. बाकीच्या 3 संख्येमध्ये 5, 2, 4, 9 हे संख्या आलटून पालटून हजार स्थानी, एकक स्थानी, शतक स्थानी, दशक स्थानी असे फिरवून संख्या तयार केलेत. म्हणून पर्याय क्रमांक 3 अगदी बरोबर उत्तर आहे. स्वयंदादा छान. व्यवस्थित स्पष्टीकरण लिहून घ्या. चला चला पटकन चला. 10 तरी प्रश्न व्हावेत आपले. 6 झालेत. स्वयं 2 मार्क तुला बरं का. चला करा प्रयत्न. नाही हे घेतलं का लिहून स्पष्टीकरण? चला पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 7वा तुमच्या समोर. 345, 543, 789, 678. मगाच्या सारखाच सोपा प्रश्न आहे. राजवर्धनचा हात वर आलेला आहे. चला आणखी कोण आहे? प्रगतीचा हात वर आहे. सांग प्रगती. पर्याय 4. पर्याय 4 का? समसंख्या. सगळ्या विषम संख्या आहेत त्या. बर बर लिहून घ्या तिचं लॉजिक. आणखी एक लॉजिक आहे, तिचं लॉजिक लिहून घ्या अगोदर. प्रगतीच्या लॉजिक प्रमाणे ह्याचं पर्याय क्रमांक 4 सुद्धा उत्तर योग्य आहे. असा प्रश्न आला की 2 वेळा प्रश्न खाली लिहायचा.
चला राजवर्धन दुसरं लॉजिक सांग. हां नाही सगळं बसतंय का बघ मी सांगतो. चला दुसऱ्या लॉजिकचा विचार करून आपण दुसरा पर्याय शोधूया. डबल संख्या लिहायच्या, डबल प्रश्न लिहायचा आणि दुसरं लॉजिक पण लिहायचा. 3 4 5 7 8 9 6 7 8 5 4 3 अशा संख्या वाचल्यावर काय समजतंय? ह्या सर्व संख्या चढत्या क्रमाने आहेत. 7 8 9 6 7 8 3 4 5 आणि दुसरी संख्या उतरत्या क्रमाने आहे. दुसरी संख्या उतरत्या क्रमाने आहे 5 4 3 म्हणून पर्याय क्रमांक 2. लिहून घ्या दुसरं लॉजिक. दुसरं लॉजिक किती सोपं आहे बघा. चला दोन्ही लॉजिक लिहून घेतले. पुढचा प्रश्न, प्रश्न 8वा. अतिशय सोपं प्रश्न. 64 27 125 343. चला बघा. येते का राजवर्धन? नाही. कुणाचा हातवरी आहे का? प्रगती सांग. पर्याय क्रमांक 1. पर्याय क्रमांक 1 का ग बाई? ती सम आहे, बाकीच्या विषम आहेत का? सम विषम एवढं सोपं नसते का? एवढं सोपं लॉजिक नसतं स्कॉलरशिपला. दिसताक्षणी बघा तुम्ही इथं 64 27 125 343 या सगळ्या संख्या घनसंख्या आहेत का रे घन? पण त्यातून पण एक संख्या वेगळी आहे जी प्रगतीने सांगितलेली आहे. ही विषम घनसंख्या आहेत आणि ही कसली घनसंख्या आहे? सम. म्हणून पर्याय क्रमांक 1. लिहून घ्या. इतर 2 3 4 या विषम घनसंख्या आहेत. पर्याय क्रमांक 1 ही सम घनसंख्या आहे. घनसंख्या आहे सर्वच पण एक सम घनसंख्या आहे. म्हणून पर्याय क्रमांक 1 हे उत्तर वेगळी संख्या आहे. गटात न बसणारी संख्या पर्याय क्रमांक 1. प्रश्न 9वा.
चला, अतिशय सोपा प्रश्न आहे. आता इथं सर्वच 3 सम आहे त्या आणि पर्याय 1 मधली विषम आहे म्हणून पर्याय 1 सांगू नका. वेगळा लॉजिक लावा जरा. पर्याय क्रमांक 1 सोडून सांगा. राजवर्धन, हातवर आहे का तुझा? सांग. पर्याय क्रमांक 2. पर्याय क्रमांक 2 स्पष्टीकरण. पहिल्या 2 संख्येचा कुतुलित केल्यावर पुढे संख्या आहे. बरोबर. पहिल्या 2 संख्यांचा पहिली 2 संख्या 19 आहे. त्या 19ला गुणुले 3 करायचं. किती उत्तर येतं? 57. आणि आलेलं उत्तर म्हणजेच इथं आहे बघा. बघा रे, पहिल्या 2 संख्या घ्यायच्या गुणुले 3 म्हणजे हे उत्तर आहे. तसंच इथं करून बघा. इथं बघा करून 11 गुणुले 3 किती यायला पाहिजे? 33. इथं 44 आहे. 12 गुणुले 3 36. इथं पण 36च आहे. 16 गुणुले 3 48. म्हणजे 1 नंबर, 3 नंबर आणि 4 मध्ये पहिल्या 2 अंकाला गुणुले 3 केल्यानंतर पुढचे 2 अंक मिळत आहेत. आणि 2 मध्ये मात्र गुणुले 4 करावं लागते बघा. 11 गुणुले 4 44. म्हणून आपलं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2. गटात बसत नाही, वेगळी संख्या आहे ही. बरोबर. लिहा स्पष्टीकरण. समजते का? डोक्यावरून जाते रे. समजते का काय हे? स्वरांजली, शिवतेज, गणेश, तिघं तासाला बसताना मोबाईल थोडा लांब ठेवायचा म्हणजे तिघांचे चेहरे दिसतात आपल्याला. स्पष्टीकरण व्यवस्थित लिहून घ्या. चला पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 10 आणि आजच्या तासातला शेवटचा. गटात न बसणारी संख्या आपण घटक बघतोय. 59, 27, 33, 63. चला उत्तर आलेलं आहे राजवर्धनला. आणखी कोण आहे का? चला 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 करा प्रयत्न. ताण द्या डोक्याला, डोकं झटका. जागा करा मेंदू. 1 2 3 4 5 6 7 जण तासाला आहे. चला चला लवकर. स्वरांजली, काय झालं? एक हात वरी आला काय? सांग. पर्याय क्रमांक 2. पर्याय क्रमांक 2 का ग? 27 घनसंख्या आहे. हां, बाकीच्या घनसंख्या नाहीत का?
तसा नाही पॅटर्न आपल्याला वापरायचा. तिन्ही पॅटर्न एकात बसले पाहिजे. तिन्ही घन पाहिजे, मग 27 बाजूला काढायला पाहिजे होतं. तू एक पॅटर्न फक्त तो वर्गीकरण एकाच केलं, तू तिन्हीचं करायचं. तिन्हीचा एक पॅटर्न पाहिजे होता. राजवर्धन, तुझं काय उत्तर आहे? पर्याय क्रमांक 1. का रे? सर्व तीन कसोटीत बसते त्या. बाकीचे इतर सर्व 3च्या कसोटीमध्ये बसतात. राजवर्धनचं उत्तर आहे बघा, 3ची कसोटी म्हणते दोन्ही अंकांची बेरीज करा. 6, 2 आणि 7 9, 6 आणि 3 9, 5 आणि 4 14. कसोटीमध्ये बसत नाहीत. अगदी स्पष्टीकरण योग्य आहे. पर्याय क्रमांक 1 लिहून घ्या. दुसरं एक लॉजिक आहे, मी तुम्हाला सांगतो. ज्या संख्या कसोटीमध्ये बसतात त्या संख्याला काय नाव आहे रे? आपण नाव दिलेलं आहे बघा त्या संख्याला. पाढ्यात असणाऱ्या कसोटीत बसतात म्हणजे ते भाग जातोय कोणत्या तरी अंकाने त्याला, आणि भाग जातोय म्हणजे ते कुठल्या तरी पाढ्यात असतात, आणि त्या संख्येला आपण एक नाव दिलेलं आहे. कोण सांगतं? त्या संख्यांना आपण एक नाव आहे, जे पहिल्यांदाच इथं घटक सुरुवात होताना आपण बघितलेलं आहे. ज्या संख्या पाढ्यात असतात, ज्या संख्या दुसऱ्याच्या पाढ्यात असतात, ज्या संख्येला भाग जातो, कुठल्या तरी कसोटीत असतात, अशा संख्यांना नाव आहे संयुक्त संख्या. बरोबर, अगदी बरोबर राजवर्धन. म्हणजे पर्याय 2, 3 आणि 4 या सर्व संयुक्त संख्या आहेत. आणि जी संख्या संयुक्त नसते त्या संख्येला काय नाव आहे? मूळ संख्या. मग 59 कसली संख्या आहे ही? मूळ संख्या. आलं लक्षात? 1 ते 100 पर्यंत, राजवर्धन माईक बंद कर. 1 ते 100 पर्यंत किती मूळ संख्या आणि किती संयुक्त संख्या आहेत? पाठांतर कुणाकुणाचं आहे? प्रगती सांग. मूळ संख्या 25 आहे त्या. हां, आणि संयुक्त संख्या? मूळ संख्या निघाल्या 25, संयुक्त संख्या 74. मग यांची बेरीज केली तर किती व्हायला लागल्या? 99. आणि 1 ते 100 पर्यंत अंक 100च आहे इथं. मग एक संख्या कुठं गायब झाली? कोण सांगतं एक संख्या कुठं गायब झाली? स्वयं सांग. हां एक संयुक्त पण नाही आणि मूळ पण नाही. हां, आणि जी सुरुवातीची एक संख्या आहे ती मूळमध्ये पण येत नाही, संयुक्तमध्ये पण येत नाही. अशा म्हणून या 100 संख्या आहेत. आलं लक्षात? आणि ह्या प्रश्नाचं स्पष्टीकरण राजवर्धननं सांगितल्याप्रमाणे पर्याय क्रमांक 1. पुढचा एक प्रश्न जाता जाता तुमच्यासाठी व्यवस्थित लिहून घ्या. उत्तर आलं की व्हॉट्सअपला मला टाका बरं का. चला लिहून घ्या. व्हॉट्सअप करायचं, लवकर करायचं. लिहून घ्या. गटात न बसणारे पद प्रश्न 11वा लिहा. तुमच्यासाठी हा प्रश्न आहे. थोड्या वेळानं दिवसभरात कधीही व्हॉट्सअपला मला उत्तर टाकायचं. चला लिहून घेतलं का?
हा प्रश्न तुमच्यासाठी व्हॉट्सअप करायचा आहे, उत्तर इथं कोणीही सांगायचं नाही. ओके. आपल्या पक्का पाया प्रकाशन काढायचं स्वयं, आणि त्यामध्ये वर्गीकरण घटक काढायचा बुद्धिमत्तेमधला, आणि त्यातले 10 प्रश्न सोडवून दिलेले व्यवस्थित पाहायचे, लिहून काढायचे, समजून घ्यायचे. किती? 10. सांगितलेले, समजून सांगितलेले 10 प्रश्न पक्का पाया प्रकाशन